आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, एक बात सच सच बताना, तू सच में प्रेग्नेंट थी क्या? फातिमा, काही काय बडबडतेस ग तू? आणि मला सगळ्या मुलींची नावं सांग, कोण काय बोलतं स्वानंदी बद्दल ते. हाँ, तुझे सबकी लिस्ट दूं क्या? वैसे तो बहुत सारी लड़कियां बोल रही थी, इसलिए मैं सुन रही थी कि आखिर माजरा क्या है. लेकिन अभी आगे से नहीं सुनूंगी तुम्हारी बातें. खुश? मी पण आले. ग स्वानंदी, बघायला हवं तुझ्याबद्दल कोण अफवा पसरवतंय ते. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? आपल्याला आपला गुन्हेगार शोधणं जास्त महत्वाचं आहे. नको बाकीच्यांकडे लक्ष देऊ. आधी हे बघूयात. सरपंच? स्वानंदी, अगं हा तोच नालायक सरपंच आहे ना? अगं त्याच कॉरिडॉर मध्ये जाताना मणी सरांनी सरपंचला पकडलंय. हा काय करत होता तुमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये? सरपंच. ओ मणी सर, सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही? हा जेसी, याला ऑफिसच्या पार्टीमध्ये यायचं होतं, पण याला दारावरूनच हाकलून लावला होता. मनी सरांनी हाकललं होतं याला, पण नंतर याने काहीतरी कारस्थान केलं आणि हा पार्टीमध्ये आला होता आत. स्वानंदी, तुला काय वाटतं की तुझ्यासोबत जे घडले त्यात भोईर खानदानाची वाहणारी सून तू ही थेर खपवून नाही घेणार. मी नाही, लई सूट दिली तुला. आता यापुढं परपुरुषाच्या वाऱ्याला जरी उभी राहिली ना, तर तुझं घरदार वाऱ्यावर येईल एवढं ध्यानात ठेव. वाटतंय मला खात्री आहे, हा नालायक सरपंच कुठल्याही थराला जाऊ शकतो. याआधी मी त्याला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता, तरी त्याने अख्ख्या गावात आमच्या लग्नाचे होर्डिंग लावले. अख्खं गाव रंगवायला काढलं होतं त्याने. ऍक्च्युअली स्वानंदी, तुझ्यासोबत अतिप्रसंग करायचा सगळ्यात जास्त मोटिव्ह ह्याच्याकडे होतं. ठरलं मग, स्वानंदी ह्या सरपंचाला पकडायचं, तेही वेगळ्या पद्धतीने. म्हणजे? अगं म्हणजे ह्याने जर का केलं असेल ना, तर तो अलर्ट असणार स्वानंदी. आणि शिवाय तुला गावात जायला परमिशन नाहीये ग. मी एक काम करते स्वानंदी, मी रिपोर्टर म्हणून तुझ्या गावात जाते आणि बोलण्यातून त्याच्याकडून सगळं सत्य बाहेर काढते. तू बरोबर बोलतेय जेसी. अरविंदच्या बाबतीत जे घडलं ते सरपंचाच्या बाबतीत घडायला नको. त्याला जर कळलं की आपण त्याच्या मागावर आहोत, तर तो गायब होईल. आणि तो नुसता गायबच होणार नाही, तो माझं जगणं मुश्किल करेल. तू म्हणतीये तसंच करूयात आपण. हे बघ, हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट काम नाहीये. फार तर 2 दिवस लागतील स्वानंदी मला. स्वानंदी, आणि डोंट वरी, जे काय होईल मी तुला कॉल करून अपडेट करत राहील त्या गोष्टीचं. अगं जेसी, लगेच काय सामान भरायला निघालीस? अगं आधी आपण बसून बोलूयात की. स्वानंदी, अगं अजून काय बोलणार होतो आपण? हे बघ स्वानंदी,
जेवढा उशीर करू ना तेवढे ह्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातील. आणि हे बघ स्वानंदी, मी पत्रकार आहे, मी ह्या आधी असे केसेस हँडल केलेले आहेत, त्यामुळे डोंट वरी. मी त्या नालायक सरपंचाला ना घेऊनच येते बघ इकडे. अगं पण हे बघ स्वानंदी, स्वानंदी मी एक पत्रकार आहे. लोकांना न्याय मिळवून द्यायचं हेच माझं काम आहे. आणि लोकांना न्याय मिळवून देताना मी माझ्या जीवाचीही पर्वा नाही करत. आणि आता तर प्रश्न माझ्या जवळच्या मैत्रिणीचा आहे ग. माझ्या जवळच्या मैत्रिणीला न्याय मिळवून द्यायची वेळ आली आहे. स्वानंदी, जोवर तुला न्याय मिळत नाही ना तोवर माझ्या आयुष्याचं ध्येय हेच असणार आहे. मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी एवढी काळजी करणारी मैत्रीण भेटली. हे बघ, तू तिकडे जातीयस पण स्वतःची काळजी घे, स्वतःच्या जीवाला जग. मी आलेच चेंज करू. मणीला मानलं पाहिजे, एवढ्या मोठ्या अपघातानंतर सुद्धा ना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तो फास्ट रिकव्हर होतोय. खऱ्या अर्थानं फायटर आहे. मला खरंच त्याचं कौतुक वाटतं. मला नका सांगू त्याचं कौतुक. त्याच्या दिमतीला 1000 नोकर ठेवलेत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर. 1000 नोकर? तुम्हाला खरंच समोरचं दिसत नाहीये का बघण्याची इच्छा नाहीये? दिमतीला नोकर देऊन सुद्धा स्वतःचं काम स्वतः करण्यासाठी हा मुलगा धडपडतोय. मणी आहे म्हणून ठीक आहे, त्याच्या ठिकाणी दुसरा एखादा मुलगा असता ना तर आई ग करत बेडवरच पडून राहिला असता. साधा साहेब, मणी साहेबांसाठी खिचडी घेऊन चाललोय. ठीक आहे. हे बघ, नुसतं देऊन परत येऊ नकोस. तो नीट खातोय की नाही ते बघ, औषधं घेतोय की नाही ते बघ. आणि फिजिओथेरपिस्ट येतोय ना? हो साहेब. ठीक आहे, घेऊन जा. आपल्या घरात चांगलं चाललंय. हा म्हणजे उलटाच व्यवहार चालू आहे. आपल्या कामासाठी पगार देऊन ठेवलेल्या नोकरांच्या दिमतीला नोकर काय, सरपोतदारांच्या किचन मधनं खिचडी जाते काय. वा, छान चाललंय. नोकर माणसं कितीही आवडीची असली तरी ज्याला त्याला त्याच्याच पायरीने वागवावं. पायातली चप्पल पायातच असलेली बरी, डोक्यावर घेऊ नये. काय बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून. मणी डॅडचा फक्त लाडका नाहीये, माझ्या मोठ्या भावासारखा सुद्धा आहे. हो ना डॅड? काय काय बोललास तू सुजित? हो, म्हणजे असं डॅडच म्हणाले हॉस्पिटलमध्ये. शालिनी, जेसी एव्हाना पोचली पण असेल तिकडं, पण काय झालं असेल? एकतर तो सरपंच एक नंबर गुडघ्यात डोसकं असलेला माणूस आहे. त्याला जरा जरी संशय आला ना तरी तो जेसीला गावातनं बाहेर जाऊच देणार नाही. देवी आई, माझ्या जेसीकडे लक्ष दे बाई. स्वानंदी, हे घे. लाडू. अहो मॅडम, आत्ताच तर तुम्ही मला दिले होते ना, तेच संपले नाहीत अजून. ते संपले की मागेन मी तुमच्याकडे. तुला कोणी सांगितलं की हे लाडू तुझ्यासाठी आहेत? म्हणजे? हे लाडू मणीसाठी आहेत. मी मुद्दाम बनवलेत, खारीक आणि बदाम घालून पौष्टिक लाडू. अगं तो अशक्त आहे ना, त्याला आता ह्याची गरज आहे, म्हणून
तू जेव्हा जाशील तेव्हा त्याला दे, आठवणीने, विसरू नकोस. आणि त्याला सांग सकाळी उठल्या उठल्या गरम दुधामध्ये 1 चमचा हळद घालून त्याच्या बरोबर हा लाडू खायचा. आणि हे वॉर्डन मॅडमनी सांगितलंय, कंपल्सरी, कळलं? मॅडम, अहो तुम्ही एवढ्या मायेनं केल्यात, तर तुम्हीच का देत नाही मनी सरांना? म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने दिले की त्यांनाही बरं वाटेल. नाही अगं, मी नाही जाऊ शकत. देऊनी म्हणजे हवं तर आपण दोघी बी एकत्र जाऊ. नाही, मी सांगितलं ना, मी नाही जाऊ शकत. मणी खूप चांगला आहे, पण मणी ज्यांच्या बरोबर राहतो त्या घरात मी नाही जाऊ शकत. जीव गेला तरी मी त्या घरात पाय नाही ठेवणार. मॅडम, त्या घरात नाही जाऊ शकत, जीव गेला तरी चालेल. काय बोलताय मॅडम? इतक्या साध्या गोष्टीसाठी जेवणाच्या ताटावरून उठून जायची काहीच गरज नव्हती. काही गरज नव्हती? अहो, खेळ करून ठेवलाय तुम्ही आपल्या नात्याचा आणि आपल्या मुलाचा. मणीचा अपघात आणि आपल्या नात्याचा काय संबंध आहे? उगाच तुम्ही वडाचं साल पिंपळाला लावताय. इतकी वर्ष मी काही बोलले नाही याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही जे करताय ते मला मान्य आहे. तुम्हाला मान देऊन मी गप्प बसले. तुम्ही जे जे केलं त्याला भलेही माझा सपोर्ट नसेल, पण विरोधी केला नाही, त्याचं हे फळ मिळतंय मला. कसलं फळ? काय वागलो आम्ही? काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि इतकं रागवण्यासारखं काहीच नव्हतं. आता हेही मीच सांगायचं का? रस्त्यावरनं उचलून अनाथ मुलाला घरी आणलात आणि इथे माझ्या डोळ्यासमोर त्याला ठेवलात आणि स्वतः निघून गेलात करिअर करण्यासाठी. त्या लहान मुलाचा सांभाळ कोणी केला? मी. त्याची आजारपण वगैरे कोणी बघितली? मी. अहो, माझा स्वतःचा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा ह्याची दुखडी खुपडी कोणी बघितली? मी. अहो शालिनी, चांगलंच काम केलं तुम्ही आणि आम्हाला त्याचं कौतुकही आहे. कौतुक? काय करू तुमच्या ह्या कौतुकाचं मी? माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाच्या वाट्याला जे जे आलं, खेळणी, कपडे, पुस्तकं, सगळं, ह्या सगळ्याचा अर्धा भाग करून तुम्ही ह्या रस्त्यावरनं आणलेल्या मुलाला दिलं माझ्या समोर. तुम्हाला काय वाटतं? मला वाईट वाटलं नसेल? सुजितला वाईट वाटलं नसेल? करिअरच्या नावाखाली तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या, कोणाकोणाशी संबंध ठेवलेत, याबद्दल मी तुम्हाला कधीही विचारलं नाही आणि यापुढेही कधीही विचारणार नाही. लहानपणीची खेळणी आणि पुस्तकांची गोष्ट निराळी होती, पण आता नाही. आता सुजितचा हक्क मी कोणालाही वाटणी करून देणार नाही. आणि मणीसाठी तर नाहीच नाही. मणी सर, हो स्वानंदी, एवढी काय घाई आहे लवकर बरी व्हायची? मग बरं नको व्हायला? भरपूर काम आहेत आपल्याला. बर, हा कौशल हॉस्पिटलमध्ये असतो. माझ्या काळजीसाठी आणि मदतीला साहेबांनी तिथे पाठवलंय. बरं कौशल, तू चहा वगैरे पिऊन ये, आम्ही जरा बोलतो. बरं ठीक आहे, चालेल. बसा ना.
तुम्ही कसं काय? तुम्हालाच बघायला आले होते आणि हे घेऊन आले. हे काय? बघा. लाडू? नुसते लाडू नाही, खारीक आणि बदामाचे पौष्टिक लाडू. वॉर्डन मॅडमनी केले तुमच्यासाठी. आणि निरोप द्यायला सांगितलाय की 1 कप दूध आणि 1 लाडू, नाही 1 कप हळदीचं दूध आणि 1 लाडू रोज खायचा, म्हणजे तुम्ही लवकर बरे होणार. आणि सर, आमच्या वॉर्डन मॅडमनी तर पार्टीच बदलली आहे. आधी माझे लाड व्हायचे, आता माझ्यापेक्षा जास्त तुमचे लाड होते. पण मग प्रॉब्लेम काय? तुम्ही जळताय ना? हो, मी कशाला जळेन? मग असू द्या असू द्या, याच्यापेक्षा भारी लाडू माझ्यासाठी केलेत त्यांनी. तुम्ही हे खा, मी ते खाईन. नक्की? बर, तुम्ही एक घ्या. स्वानंदी, काय ना, खर तर माझा आताच नाश्ता आलाय, तेव्हा हा अख्खा लाडू मला काही जाणार नाही. यातला अर्धा खाल प्लीज. प्लीज. हा, म्हणजे तुम्हाला जाणार नाही म्हणून खात्या? नाही तर मला काही इच्छा नाही अशी खायची. नाही ना? नाही सर, केव्हाचा ना या लाडवाचा असा खमंग वास माझ्या बॅग मधून येत होता. असं वाटत होतं कधी खाते कधी नाही. पण वॉर्डन मॅडमनी छान केलेत लाडू. खरंच छान झाले. मणी सर, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? हो, म्हणजे मी बघितलं त्या दिवशी, तुम्हाला खाली पडताना बघितलं, आणि त्या लोकांनाही बघितलं ज्यांनी तुम्हाला वरून धक्का दिला. नक्की तुम्हाला काही बी आठवत नाही की ती माणसं कोण होती आणि त्यांनी तुम्हाला का मारण्याचा प्रयत्न केला? मणी सर, हो, काय विचारतीये मी? ते चोरीच्या उद्देशाने आले नव्हते ना? तुम्हाला मारायला आले होते ना ते? नाही स्वानंदी, तुम्हाला असं का वाटतंय? तुम्ही कशावरून हा अंदाज बांधताय? मी बघितलं तुम्हाला खाली पडताना, आणि त्या माणसांना मी बघितलं. जेवढं बघितलं त्यावरून असं वाटतंय की त्यांचा तुम्हाला जीवे मारण्याचाच उद्देश होता. अहो नाही स्वानंदी, कोणी का मारेल मला? का माझा जीव घेईल? आणि मला जरा जरी शंका असते की तुम्ही म्हणताय तसं त्यांना मला जीवे मारायचं होतं, तर मी हे लपवून कशाला ठेवलं असतं? त्याच वेळी पोलिसांना सांगितलंही असतं ना. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी ठेवते विश्वास. पण मणी सर, जर माझी शंका खरी असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला टेन्शन येऊ नये म्हणून तुम्ही हे जर लपवत असाल तर? नाही स्वानंदी, मी का लपवेन? हे बघा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मला जेव्हा केव्हा तो व्यक्ती कळेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगेन. बस. एक मिनिट. हा जेसी, तू पोहोचलीस तिकडे? हो स्वानंदी, मी पोहोचले इकडे. सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? म्हणजे कोणाला शंका नाही ना आली तुझ्यावर? मी आता गावात चौकशी केली आणि मी आता जस्ट ग्रामपंचायतीत चौकशी केली. अगं स्वानंदी, तेव्हा मला असं कळलं की सरपंच गेले 2 दिवसापासून गायब आहे. स्वानंदी, मला असं वाटतं त्याला कोणीतरी ना, आपण त्याला शोधतोय ह्याची टिप दिली. अगं पण कोणी कशाला टिप देईल त्याला? स्वानंदी बघ ना, आपण त्याच्यावरती संशय घ्यायला, आपण त्याला शोधायचा प्लॅन करायला आणि तो गावातून गायब व्हायला, हा काय योग्य? मग आता काय करायचं? अगं मी इथे एका माणसाला पकडलेलं सुद्धा, पण मला नाही वाटत त्याच्याकडून मला काही माहिती मिळेल. अगं मी कधीपासून त्याला विचारते तर त्याची एकच स्टेप सुरू आहे, मला नाही माहिती सरपंच कुठे गेलाय, काय गेलाय, 2 दिवसापासून गायब आहे, ही स्टेप सुरू आहे त्याची कधीपासून.
स्वानंदी, आता आपल्यालाच काहीतरी आयडिया करावी लागेल ग सरपंचाला शोधायची. ए बाई, माझा ऐक, ते आयडिया बिडियाचं जाऊ दे. तू आधी तिकडनं निघून परत मुंबईला ये. बाकीचं इकडे आल्यावर बघू काय होतंय ते. तू लवकरात लवकर परत ये म्हणजे झालं. हो अगं, मी येते आता मुंबईला, कारण मला नाही वाटत इथे माझ्या हाती काही लागेल. बाय. आत्ताच जरा वेळापूर्वी माझ्याकडून प्रॉमिस घेतलं ना मी काही लपवायचं नाही म्हणून, आणि आता तुम्ही काहीतरी लपवताय. स्वानंदी, काय चाललंय तुम्हा दोघींचं? काय नवीन शोधलंय तुम्ही? ते आम्ही पार्टीचं CCTV फुटेज पुन्हा एकदा चेक केलं. सरपंच